हाय सर्वांना. तर गुड मॉर्निंग. बघा वाजलेत 11. तर सगळ्यांना माझ्या कुटुंबाकडून माझ्या परिवाराकडून भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्राव पण आवरले. बघा माझा स्वयंपाक झालाय, तुम्हाला आल्यावर मी दाखवते काय स्वयंपाक बनवला आज. तर सगळ्यांच्यात एकच असते. तर चालू आम्ही खण आणायला, मी आणि श्राव आणि सुनबाई आमची. तर चला मग दाखवते. चल श्राव जावे, वेळ पण झालाय जास्त, मम्मीकडे पण जायचंय तिकडे. तर अजून एकदा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ॲडव्हान्स मध्ये संक्रांतीचं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला मग जाऊया श्राव. आमची माहिती मला दोन झाकण्या दीपो हे काकूचे पैसे ओके 40 रुपये ठीक आहे. 100 रुपये निसारता येईल. एवढं काय शक्य पण बाहेर पण असतात ते कुठे 90 पोल असेल काही आणि 50 रोटी करायची. 50 नोट आम्ही काय करायची कोणाला दाजी सर अजून कोणाला दाजी तर बघा आलो. जास्त काय आज गर्दी नव्हती. अजून दुपारनं बघा जास्तीची गर्दी होते. तर आलो घेऊन खण आणि पूजायला लागले. आता मम्मीचं पण द्यायचं आहे. त्याला धुवून घेतलं पाण्याने. आमच्याकडे धुते तर आणल्यावर काळं पाणी पूर्ण असं काढायचं आणि नंतर मग पूजा करायची. आणि परत अजून तीळ तांदूळ टाकायचं. आणि आज आपलं भाजी भाकरीचं नैवेद्य पूर्णाचा असतोय. तर हळदी कुंकू वगैरे लावून परत इथली पूजा करून मग मम्मीकडे जायचं. तुमची झाली का नाही तयारी, कुठपर्यंत आले नक्कीच सांगा कमेंट करून. 1 2 3 स्टार्ट झाली बघा पूजा. तर नैवेद्य दाखवते. तर छोटीशी भाकरी पण बनवली आणि भात आपला राळ्याचा म्हणते तर आमच्या इकडं, आणि खेळगटची भाजी. तर असा नैवेद्य आहे आजचा. उखाणा घेते नवा ऐका देऊन कान, उखाणा घेते नवा ऐका देऊन कान. संजय रावांचे नाव घेते पूजून सुगड्यांचा मान. संजय रावांचे नाव घेते पूजून सुगड्यांचा मान. तर आलोय बघा मम्मीकड. मम्मीचं ते सुगड घेऊन पूजायसाठी. मम्मीला मी माझी पूजा केली तिथं आणि असं पाठी धुवायला लागली मम्मी घेऊन.
तर आज आहे पौर्णिमा पण, त्यामुळे उपवास धरलाय. मम्मीचा बी उपवास आहे. तर बटाटा चिरून ठेवलाय. कशाला ग चालू करायचं. आणि पापड्या पण आहेत शाबूच्या. तर पौर्णिमा उपवास काहीच आजही नाही. तर कुंकू लावलेलं सगळं बघा. आणि खिचडी पण बनवायचे काय. हाय हाय श्रावू. लय नको करू नुसतं पाण्यात नाही तर आणू का थोडंसं पाणी. तर तिथं पण झालंय सगळं काम. भाकरी कुठे आहे त्या बघू श्रावू. थांबा दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा. चुलीवर केलेत ना. तर बघा मस्त अशा चुलीवर भाकरी झालेत. मम्मीने केलेत. मी काय गॅसवर एक 7-8 भाकरी केले त्या गॅसचे तर मस्त असे या तुम्ही पण खायला. कोणाला चुलीवरची बाजरीची भाकरी आवडते नक्कीच सांगा. आणि मस्त अशी भाकऱ्या बनवल्यात. भाकऱ्या बनवल्या त्या आणि भाजी पण बनवली. आणि इकडे बघा भाजी पण बनवली अशी मस्त वाटाणा हे टाकून खेंगाटची. तर मी पण असेच बनवले. त्याचे जरा वेगळे छान बनवले मस्त असं. बरं झालं काकडे पण आणले पप्पाने वाटतं. तर असे या सगळे तुम्ही पण माझ्या मम्मीच्या हातचं खेंगाट आणि चुलीवरची बाजरीची भाकरी. तर आज काय जेवायचं संध्याकाळीच आहे ना ग. त्यामुळं काय बघा मम्मी शाबू करायले. शाबू करायले बघ. घेवड्याची शेंगा आणले आणली. ती कडल ठेवू द्या. इकडच ती साईडला पंचपाळाच्या पलीकडे घेता काय. तर बघा शाबू करायला लागले. मम्मीनं शाबू भिजत घातलाय. आता इथे शाबू जरा खाऊन जायचं उपास आहे माझा बी. या शाबू खायला बघा. शाबू केलंय असं बघा मस्तपैकी छान झालाय. शाबू थोडा असल्यावर लय भरपूर मस्त होतोय. आणि पापड्या आणि पप्पाने आणलेल्या काल बाजारातनं काकड्या. तर आम्ही उपवासाचा करतो फराळ. या तुम्ही पण फराळ करा. आणि घरी जायचं आहे ह्यांना अजून जेवाय वाढायचंय. तर चला मग कसा वाटला नक्कीच व्हिडिओ सांगा कमेंट करून. चला तर बाय. अशी पडली बघा पंगत मम्मीच्या घरी. शाबू आहे परत काकडी दही पण आहे शाबू बरोबर. आणि पापड्या पण तळलेत मम्मीना. तर या सगळे शाबू खायला तुम्ही पण. हाय सर्वांना. तर गुड मॉर्निंग बघा. वाजलेत 11. तर सगळ्यांना माझ्या कुटुंबाकडून माझ्या परिवाराकडून भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्राव घेते नवा ऐका देऊन कान. उखाणा घेते नवा ऐका देऊन कान. संजय रावांचे नाव घेते पूजून सोहळ्यांचा मान. संजय रावांचे नाव घेते पूजून सोहळ्यांचा मान. दीपो हे काकूची पैसे वो घ्या की 40 रुपये. ठीक आहे. हा निघाल ताई. हा